नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 17 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी। प्रश्न पहिला आहे, जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे विमानतळ सर्वात जास्त व्यस्त असते। प्रश्न दुसरा आहे, जगातील सर्वात व्यस्त विमानतळात दिल्ली विमानतळाचा कितवा क्रमांक आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 9वा नंबर हा दिल्ली विमानतळाचा लागतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे कोणत्या देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमेरिका। अमेरिका या देशातील हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे विमानतळ आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, मार्च महिन्यातील ICC प्लेयर ऑफ मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, श्रेयस अय्यर। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, महाराष्ट्र सरकारने 2023-24चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, शकुंतला खटावकर यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला असून त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कबड्डी या खेळाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2023-24ने सन्मानित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऋषभ पंत यांना सन्मानित करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, कोणत्या संघाने IPLमध्ये सर्वात कमी धावसंख्याचा बचाव करत विजय मिळवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पंजाब किंग्स या टीमने। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, देशाचा मार्चमध्ये किरकोळ महागाई दर किती टक्क्यांवर आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3.34% आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, देशाचा मार्चमध्ये किरकोळ महागाई दर 3.34% आला असून तो किती वर्षातील सर्वाधिक नीचांकी दर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 6 वर्षातील नीचांक दर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना दिले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र या राज्याने। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, भारताची व्यापार तूट मार्च महिन्यात किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 21.54 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। प्रश्न 13 आहे, केंद्रीय वाणिज्य विभागाच्या माहितीनुसार देशाची मार्च महिन्यात वस्तू निर्यात किती अब्ज डॉलर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 41.97 अब्ज डॉलर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, टाटा सन्सचे एन चंद्रशेखरन कोणत्या संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेत सामील झाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, IMFच्या संस्थेत सामील झाले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, पेन्शन फंड आणि रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, N रमन यांची नियुक्ती झाली आहे। प्रश्न आहे नंबर 16, पेन्शन फंड आणि रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी PFRDAची स्थापना कधी झाली होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2003 साली झाली होती। पुढचा प्रश्न आहे नंबर 17,
खालीलपैकी कोण IMFच्या संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेत सामील झाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए N चंद्रशेखरन. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. N रमन यांची पेन्शन फंड आणि रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणाची जागा घेणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दीपक मोहंती यांची जागा घेणार आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. देशाची निर्यात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये किती अब्ज डॉलर आहे? तर याची बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 437.43 अब्ज डॉलर आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. खालीलपैकी कोणाची IRDAI चे पूर्णवेळ सदस्य नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्वामीनाथन S अय्यर. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. संयुक्त राष्ट्राद्वारे पहिल्यांदा शिपिंग उद्योगावर कार्बन टॅक्स कधीपासून लागू करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 2028 पासून लागू करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. कोणत्या राज्यातील पट्टेला अंचू साडीला GI टॅग प्राप्त झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक राज्यातील. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. भारतातील पहिली गॅलियम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड या राज्यात. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. स्वामीनाथन S अय्यर यांची कोणत्या संस्थेच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 IRDAI या संस्थेत पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. छत्तीसगड राज्यात भारतातील पहिला कशावर आधारित सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गॅलियम नायट्राइड. मित्रांनो, हे होते 17 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी. असेच GKचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि डेली करंट अफेअर्सच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.